प्रभाग 26 गेले कित्येक वर्ष महानगरपालिका हद्दीत, पण विकास मात्र नाहीच. भाजप उमेदवारांचा सूर. प्रभागाच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना संधी द्या, रामदास मेदगे यांच्यासह सर्व उमेदवारांचे मतदारांना आवाहन. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज माघारीच्या अंतिम तारखेनंतर प्रभाग क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवलाय. भाजपचे अधिकृत उमेदवार रामदास मेदगे, ॲडव्होकेट निलेश पाटील, पुष्पावती पवार, मोहिनी पवार यांनी प्रभागातील म्हाडा कॉलनी, आशीर्वाद नगर परिसरात चौक सभांचे आयोजन करून मतदारांशी थेट संवाद साधला. या सभांना नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी उमेदवार रामदास मेदगे यांनी बोलताना मागील सत्ताधाऱ्यांवर टीका करत सांगितले, प्रभाग 26 कित्येक वर्षापासून महानगरपालिका हद्दीत आहे, मात्र अपेक्षित विकास आजही झालेला नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे दावे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात विकास कुठेच दिसत नाही. आशीर्वाद नगरसारख्या भागात आजही काही वेळा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य व शिक्षण सुविधांचा अभाव यामुळे तेथील विकास खुंटलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन मेदगे यांनी मतदारांना केले. यावेळी ॲडव्होकेट निलेश पाटील यांनी मतदारांना संबोधित करत कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले. दोन्ही महिला उमेदवार पुष्पावती पवार व मोहिनी पवार यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, आरोग्य सेवा, शिक्षण व रोजगार या प्रभागातील प्रमुख समस्या असल्याचे सांगत निवडून आल्यास या प्रश्नांचे निराकरण प्राधान्याने केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. या चौक सभांमुळे उमेदवार रामदास मेदगे यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रभागातून मोठा जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसून आले. सभांना मतदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहिल्याने प्रचाराला चांगलीच ऊर्जा मिळाली आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक. आजची रात्र चालू आहे. आज जर आपण बघितलं, आपण जिथे उभे आहे एक चौकामध्ये उभे आपण, आणि एक म्हणजे चौकाची अशी अवस्था आहे की आपण म्हणजे गल्लीचं आणि त्याच्या दूरच गोष्टी, पण एक चौक सुद्धा आपल्याला इथं उभं राहिला, आपल्याला कोणता कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर त्याची इतक्या म्हणजे दुरावस्था आहे. आता तुम्ही बघितलं, ह्या नगरसेवकाने तुम्हाला मागे म्हणजे ते सांगितलं की आम्ही 300 कोटीचे कामं केले, 350 कोटीचे कामं केले. मग 300 कोटीचे आणि 350 कोटीचे कामं झाले, तर मग आमच्या या प्रभागामध्ये रस्ते का झाले नाही? तर मला एक सांगा, रस्ते झाले नाही आणि पाण्याचा इतका मोठा प्रश्न असताना ते पाण्याची टाकी तिथे तयार झालेली आहे. पाण्याची टाकी तयार होऊन 3 वर्ष झालेली आहेत. पाण्याची टाकी जर तयार झाल्यानंतर त्याची एक प्रोसेस असते, ती टाकी तयार झाल्यानंतर त्या टाकीची एक ट्रायल घेतली जाते. ती टाकी लिकेज आहे का, दुसरा कुठं म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम आहे का, म्हणजे यांना त्या टाकीची ट्रायल घेण्यासाठी सुद्धा त्या टाकीमध्ये पाणी पाडता आलं नाही. गंगापूर धरणामध्ये पाण्याचा इतका मोठा साठा असताना सुद्धा पाण्याच्या टाकीमध्ये आपल्याला पाणी म्हणजे टँकरनी पाणी आणायला लागतं. मागे मला भाऊंचा फोन आला होता की पाणी नाही, आम्ही कमीत कमी त्या दिवशी 2 दिवस 2 ते 3 टँकर इकडे पाठवलेले होते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये गेलं तर टँकर आले तर आपण त्या गोष्टी समजू शकतो. आपण 30 ते 35 वर्षापासून हा प्रभाग आपला महानगरपालिकेमध्ये आहे आणि पाण्यासारखी समस्या जरी इथं असेल तर त्या नगरसेवकांनी मत मागायला यायला नाही पाहिजे असं माझं मत आहे. सांगितलं होतं त्यांनी की आम्ही जर तिथे रस्ते नाही केले तर आम्ही म्हणजे मत मागायला येणार नाही, आमचं तोंड दाखवायला येणार नाही. तर तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. आणि जे आता लाली पावडरचे रस्ते केलेले आम्ही याची माहिती मागवली. 6 इंचाचे रस्ते मंजूर झालेले आहे. टेप घ्यायचा, आपल्या सर्व इकडे कामगार बंधू सगळ्यांना टेप कळतोय आणि याची थिकनेस मध्ये करून ठेवलेला आहे चालू. म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर काहीतरी लोकांची फसवणूक करण्याचं काम हे लोक इथं करत आहे. तर तुम्ही या लोकांना बळी न पडता, तुम्हाला एक सांगतो, म्हणजे नगरसेवक जो असतो ना तो आपला कुटुंब प्रमुख असतो, आपल्या कुटुंबातला एक असतो असं वाटलं पाहिजे सर्वांना. आणि त्याला हाताला हात धरून आपल्याला कुठं नेता आलं पाहिजे. कधी आपण त्याच्यावर आपला आवाज वाढला पाहिजे. म्हणजे आपण नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून आपला आवाज तिथे वाढला पाहिजे. नगरसेवकाच्या जर ऑफिसला जर गेलो तर आपला आवाज वाढला पाहिजे, आपला आवाज त्यांनी ऐकला पाहिजे. पण इथं उलटे आपल्याला त्यांचा ऐकून घ्यावा लागतो. तर आता आपल्याला आपला आवाज ऐकून घेणारे माणसं द्यायचे, आवाज ऐकून घेणारे हे माणसं द्यायचे नाही आपल्याला. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि
तुम्हाला सांगतो 25,000 कोटीचा जो निधी कुंभमेळ्यामुळं म्हणजे नाशिक महानगरपालिकेला जे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या धर्तीवर त्यांनी मंजूर केलेला आहे. आणि या निधीचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल, सीमाताईंच्या मार्फत जर फायदा करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे माणसं आपल्याकडे पाठवता येतील. आणि केंद्रामध्ये सत्ता आहे, आपली राज्यात सत्ता आहे आणि आपला आमदार पण आहे. जर आपल्याकडे म्हणजे पंतप्रधान जर आपला आहे, मुख्यमंत्री आपला आहे ना, आमदार आपला आहे, तर नगरसेवक पण आपला भारतीय जनता पार्टीचाच पाहिजे. तरच आणि तरच विकास होऊ शकतो. या लोकांकडे कुठलं दृष्टिकोन नाही विकासाचा. फक्त माईक घ्यायचा, व्हाईट कपडे घालायचे आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या. मागे मला कळालं इथं जर येत असताना आपल्या काही मायमाऊलींनी त्यांना प्रश्न विचारले की जर रस्त्याची अशी अवस्था आहे तर त्यांनी आम्हाला त्या मायमाऊलीला वयोवृद्ध होत्या, त्यांना सांगितलं का आता तुम्ही आम्हाला शिकवणार का. म्हणजे असे उलटे प्रश्न करणारे किंवा असे उद्धट ऑर्गन पद्धतीने तुम्हाला वागणूक देणारे लोक तुम्हाला निवडून द्यायचे की त्यांच्या कानाला हात धरून, हाताला हात धरून आणि अर्ध्या रात्री त्यांना फोन करून आपण बोलू शकतो असेच माणसं तुम्हाला निवडून द्यायचे. हे येतील तुम्हाला सांगतो, पैशाचा आमिष देतील. पैसा भक्कळ कमावलाय त्यांनी. 350 कोटी रुपयाचे कामं मंजूर केले ते सांगतात, ते खरं आहे. कामं झाले नाही, 350 कोटी रुपये त्यांच्या घरात. आणि उमेदवार मी विश्वास देऊन सांगतो की पूर्ण प्रभागातील असे नगरसेवक आहेत की 100% तुमचं ऐकणार. एक तर तुमच्या त्यातली जवळपास 2 तर तुमच्या मधलेच आहेत, 2 फक्त तिकडचे आहेत. तर ते सुद्धा यांच्याबरोबर येतील आणि आपल्याला ऐकतील, आपल्याला आपल्या जवळचे वाटणारे नगरसेवक असं मला वाटतं. आपण त्यांच्या पूर्ण असा पाठिंबा त्यांना द्यावा, त्यांना तुमचा आशीर्वाद द्यावा. आपल्याला त्याबरोबरच आपल्या मुलींची, मुलांची सुरक्षितता पाहिजे. आमचे मित्र रामदासजी मेटगे आणि त्यांच्या पूर्ण टीमने आज या चौक सभेचं आयोजन केलं. मी प्रथम त्यांचे आभार मानतो. आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या आमच्या सगळ्या लाडक्या भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्या. मुळात रामदास भाऊ तुम्ही सांगितलं आणि परत प्रभाग क्रमांक 26 हा कामगार आणि कष्टकरी वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.